मुंबईतील करंजाडे परिसरात महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर गुजराण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्या ताब्यातील 3 महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून करण्यात आली आहे। राजू मंडल उर्फ वेजद अली खान असे यातील आरोपीचे नाव असून शायना आणि अन्य एक आरोपी हे दोन्ही आरोपी महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत त्यातील काही पैसे स्वतःकडे ठेवत होते। ते याच पैशातून गुजराण करत होते। याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना याबाबत माहिती मिळाली। या माहितीच्या आधारावर बनावट ग्राहकांनी आरोपींशी संपर्क केला असता महिला पुरवणारा मध्यस्थ इसम राजू मंडल उर्फ वेजद अली खान हा ग्राहकांना वेश्यागमनासाठी 16 ते 17 वर्षाच्या मुली पुरवत होता। एका मुलीचे 10,000 असे 4 मुलींचे 40,000 रुपये दर ठरवून मुली पसंत केल्यानंतर या मुलींना त्या ग्राहकांच्या ताब्यात देत अनेकदा लॉज आणि हॉटेलमध्ये कागदपत्र मागत असल्याने ग्राहकांना हव्या त्या ठिकाणी सोडत असल्याची देखील बातमी मिळाली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारावर राजू याच्याशी बनावट ग्राहकाने व्यवहार केला। त्यानुसार आरोपींनी 22 तारखेला रात्री 9 वाजता करंजाडे येथील एका बस थांब्यावर भेटायचे ठरवले। आरोपी महिलांना घेऊन येताच बनावट ग्राहकांनी पोलिसांना माहिती दिली। ही माहिती मिळताच सापळा रचलेल्या पोलिसांनी झडप घालून आरोपीला पकडले। मात्र दुसरी महिला आरोपी आली नसल्याने तिचा आणि अन्य एका अशा 2 आरोपींचा शोध सुरू असून 6 पिटा ॲक्ट 4-5 सह पोस्को कायदा कलम 8-12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबतचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाणे करत असून आरोपींकडे एक अल्पवयीन मुलगी आढळून आली तसेच अन्य 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे। मात्र या 4ही महिला बांगलादेशी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।